नमस्कार मित्रांनो, कैलाश मानसरोवर यात्रा याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. कैलाश मानसरोवर यात्रा ही 5 वर्षापासून बंद होती, परंतु यावर्षी भारत सरकार आणि चीन सरकार यांच्यामध्ये झालेल्या वाटाघाटी आणि चर्चेनुसार या यात्रेस परवानगी देण्यात आलेली आहे व सगळ्यांसाठी खुशखबर आहे की लवकरच ही यात्रा सुरू होणार आहे. कैलाश पर्वत समुद्रसपाटीपासून 6,638 मीटर उंचीवर आहे. ज्या ठिकाणी भारत, नेपाळ व चीन यांच्या सीमा मिळतात त्या 3 जंक्शन पॉईंटवर कैलाश पर्वत आहे. हिंदू धर्मामध्ये कैलाश पर्वत व मानसरोवर यात्रा ही पवित्र मानली जाते. त्याचबरोबर बौद्ध धर्म, जैन धर्म व बान धर्म या धर्मामध्ये सुद्धा कैलाश पर्वताची परिक्रमा करणे व मानसरोवराचं परिक्रमा करणे पवित्र मानले जाते. हिंदू धर्मीय लोक मानसरोवराची परिक्रमा करतात, त्या ठिकाणी स्नान करतात व स्नान केल्यानंतर पुढील यात्रेसाठी कैलाश पर्वताकडे प्रयाण करतात. ही यात्रा एकंदर 2 महिने चालते. यासाठी डॉक्टरकडून आपल्याला शारीरिक क्षमता असल्याबाबत प्रमाणपत्र सुद्धा घ्यावे लागते. ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण व 70 वर्षापर्यंत ज्यांच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट असेल असे यात्रेकरू ही यात्रा करू शकतात. कैलाश पर्वत यासाठी साधारणपणे 4 दिवसाची परिक्रमा 4 दिवसामध्ये पूर्ण होते. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था व धर्मशाळा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच मानसरोवर हे 90 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेले असून त्याची खोली 350 फुटापर्यंत आहे. कैलाश पर्वत व मानसरोवर यात्रा हिंदू धर्मामध्ये पवित्र मानण्याचं कारण असं की कैलाश पर्वताचा आकार हा शिवपिंड किंवा जे आपण मंदिरामध्ये पिंड पाहतो त्यासारखा असून कैलाश पर्वतावर भगवान शंकर व पार्वती यांचा वास होता असं मानलं जातं. तसंच जैन धर्माचे 24 तीर्थंकर यांचा सुद्धा त्या ठिकाणी निवास होता व त्यांनी 24 मंदिरं त्या ठिकाणी बांधलेले आहेत ही जैन धर्मामध्ये. त्यामुळे याला कैलाश पर्वताला पवित्र मानतात. तसेच बौद्ध धर्मियांमध्ये सुद्धा या पर्वताला पवित्र मानतात व अनेक या 4ही धर्माचे यात्रेकरू या ठिकाणी येऊन ही यात्रा पूर्ण करतात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.